परवाचा जो आडवली भागात विनयभंगाचा जो प्रकार घडला आणि त्यानंतर पोलिसांनी जी ॲक्शन घेतली, आता स्वतः तो ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला ते स्वतः पोलीस कर्मचारी आहेत आणि अशा प्रकारच्या ह्या घटना जर वारंवार घडत असतील, कल्याण पश्चिमची घटना ताजी आहे आणि आता ही घटना जर बघितली तर असे प्रकार कुठेतरी थांबायला हवेत आणि शासनाने यावर निर्णय घ्यावा. प्रशासनाने म्हणजे जे काय पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी निश्चित याच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी होती. आणि तो जो काय सदर जो आरोपी आहे तो आता काहीतरी ॲडमिट झाला आहे नाटक करून. आणि जर तुम्ही CCTV फुटेज जर सगळे बघितले तर त्यानेच या लोकांना मारलं आहे आणि बाकी सगळा प्रकार घृणास्पद प्रकार त्यानेच केला आहे. तर आमची आज आत्ता आम्ही जे काय PI साहेब आहेत त्यांना भेटलो, वैश्य पोलीस निरीक्षकांना, आणि त्यांना सांगितलं की याच्यावर ही जी असुरक्षिततेची भावना आज नागरिकांमध्ये आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि आपण त्यांच्यावर कडक ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियाला इथून कुठेतरी दिलासा दिला पाहिजे. आणि असा जर प्रकार वारंवार घडत असेल आणि जर डिपार्टमेंटकडून काय होत नसेल कारवाई तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही नागरिकांच्या बाजूने उभे राहू आणि मग कायदा हातात घेतला म्हणून आमच्यावर जी काही कारवाई होईल त्याला आम्ही समर्थ आहोत. निश्चितपणे आम्ही ह्या लोकांना धडा शिकवू. जे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मराठी पोलिसांनी आता त्याच्यात गुन्हा पण दाखल केला आहे, पण तो ॲडमिट करण्याचं नाटक केलं म्हणून त्याला अजून घेत जे मराठी कुटुंबावर 324चा गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात मी तर सांगितलं की तुम्ही पहिले तर त्या लोकांना म्हणजे जो करतोय तो नामानिराळा राहतो, काहीतरी नाटक करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आहे. आणि जर तुम्ही CCTV फुटेज जर बघितले असेल तर तुम्हाला निश्चितपणे कळलं असतं. आणि मी याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर असे घाणेरडे प्रकार असेल तर खरं तर आमच्या जी लोकं आहेत त्यांनी खरं तर यांना उठून मारायलाच हवे होते, पण तरीही त्या कुटुंबियांनी ते एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी असल्याकारणाने त्यांनी तसा कायदा हातात घेतला नाही. तरी पण त्यांना अशा गोष्टीला सामोरे जावं लागतं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, एवढंच मी तुम्हाला नमूद करतो.